नमस्ते पुणेकर. नमस्ते. तुमचं नाव गाव पत्ता थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना सांगा ना. मी विकास गव्हाणे, राहणार कोंढणपूर पुणे. आणि हे सगळे माझे भाऊ आहेत, हे मित्र आहेत आणि हे पण मित्र आहेत. तुम्ही इथं आता आपल्या इथं आलात 16 तारखेला, तर म्हशी वगैरे तुम्हाला बघायला मिळाले का भरपूर? हो, आम्ही 16 तारखेला पहाटेच आलो. म्हशी भरपूर होत्या. आल्यानंतर प्रथम म्हशी बघून आमचं मन हे झालं की कुठली म्हैस पसंत करू, कुठली नाही. त्यामध्ये आमचे 2 अनुभवी भाऊ आणि मित्र आहेत, यांनी आपल्याकडनं अगोदर भरपूर साऱ्या म्हशी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या मित्र परिवाराला दिलेले आहेत. तर त्यांचा अनुभव आम्ही 1-2 वर्षापासून बघतोय की सक्सेसफुल आहेत म्हशी, आणि जे गॅरंटी आहेत, जे सांगितले त्याप्रमाणे ते सगळं काही होते. तुम्ही आता इथं म्हशी जे आम्ही सांगितलं दूध तेवढं दिल्या, आणि किती दिवस तुम्ही दूध बघितलं तरी आता इथं? आम्ही आता सलग 2 दिवस झालं दूध बघतोय इथं. बरं. तर जेवढं सांगितले त्यापेक्षा जास्त दूध देत आहेत म्हशी. किती लिटर दूध दिले तुमच्या म्हशीने? एक टाइम 10 लिटर. एक टाइम 10 लिटर. सांगितलं 8 लिटर, पण दिलं 10 लिटर. म्हणजे 16 लिटरची म्हैस तुम्हाला 18-20 लिटर पण गेलेले. हो. तुम्ही समाधानी आहात? समाधानी. बरं, तुमच्याबरोबर जे मित्र आले तुमचे, त्यांनी आता आपल्या जवळ तुम्ही किती वर्ष आपल्याबरोबर संबंध तुमचा आहे, आणि तुम्ही जरा आमच्या शेतकऱ्यांना की तुम्ही म्हशी घेतलाय, पण बऱ्याच जणांचा असा विषय की म्हशी ह्या गाब जात नाहीत, सरकी पेंड वापरलं तर म्हशी उलटतात, अशा बऱ्याच जणांचे विचार आहेत. पण तुमचं थोडक्यात जे तुम्हाला वाटते, आता तुमच्या म्हशी किती म्हशी आहेत आणि अशामध्ये काय प्रॉब्लेम वाटलाय का, आणि ह्या म्हशी सेक्स सिमिनला लागतात काय, आणि सेक्स सिमिनच्या माध्यमातून ज्या होणारी वासरं आहेत ती कशी होतात, ते जर आमच्या थोडक्यात शेतकऱ्यांना सांगा. तुमचा पत्ता बी सांगा. नमस्ते, माझं नाव योगेश बाबुराव चोरगे. आम्ही खेड शिवापूर आठवड्यावरून आलोय. तर मी आपल्या डेअरी फार्मवरनं आतापर्यंत 9 ते 11 म्हशी नेलेल्या आहेत. त्या म्हशींपैकी एकही म्हैस की माझी 2.5 महिन्याच्या 3 महिन्याच्या पुढं गाब जात नाही किंवा असला काही प्रॉब्लेम मला आतापर्यंत आलेला नाही. तर मी 7 लिटर 8 लिटर पर्यंतच्या गॅरंटीवरती म्हशी नेल्या होत्या. परंतु आता माझ्याकडे त्या म्हशींपैकी 4 म्हशी अशा आहेत की 10+ आहेत. 10+ आहे? 10+ आहेत. म्हणजे 10+ सकाळी आणि 10+ संध्याकाळी 20 लिटर वरती दूध देत आहेत. लाईव्ह मिल्किंग वगैरे आपला स्वतःचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे लाईव्ह मिल्किंग वगैरे काही मी केलेलं नाही. तर त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं की रेडा वगैरे अशी पैदाच काही करायचीच नाही. तर गोटा वाढवायचा या हिशोबाने आम्ही सगळं सिमन जे भरतोय ते कालवडीचं पाडीचं असं सिमन भरतोय. त्याच्यामुळे 100% आमच्याकडे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर एकदा म्हैस लावली की ती म्हशीची आम्ही पुन्हा ती म्हैस चेकही केली नाही, डायरेक्ट वेळेची तारीख आम्ही लिहिली होती त्या म्हशीची. आणि गाब जात नाही किंवा ह्या असला काही ह्या म्हशींना जो प्रॉब्लेमच नाहीये. शेतकऱ्याचं थोडंसं दुर्लक्ष किंवा व्यावसायिकाचं थोडंसं दुर्लक्ष होतंय म्हशीकडं. म्हैस बसल्यानंतर किंवा एक म्हशीच्या व्याल्यानंतर 3 महिने त्या म्हशीकडे लक्ष दिलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ मालकानं जे स्वतः बघितलं पाहिजे, भैया असला तरी स्वतः बघितलं पाहिजे. आणि चांगल्या ब्रीडचं आपण ह्या सगळ्या म्हशी घेतोय, ह्या साऱ्या टॉप क्वालिटीच्या हरियाणाच्या म्हशी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जर गोटा पुढे भविष्यात जर चांगला वाढवायचा असेल तर आपल्याला त्याच्यावरती ब्रीडिंग वरती लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे चांगलं सिमन हे जास्तीत जास्त 2000-2500 पर्यंत भेटते, आपल्याकडे उपलब्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं शक्यतो आता मी आतापर्यंत ज्या 9 म्हशी नेल्यात त्या 9 म्हशींना सगळे रेड्यांचं सिमन लावले. तर आता माझ्याकडे 7 पारड्या आहेत. तर त्यातल्या 2 पारड्या आता पुढल्या वर्षी गाब जातील अशा पारड्या आहेत. त्याच्यामुळं मला आता भविष्यातले मशीन यायला लागतील असे काय तयार होत जातील माझ्याकडे तेवढ्या मशीन तयार झालेल्या आहेत. चोरगे साहेब, निव्वळ तुम्ही मशीनचा धंदा करताय की आणि सर्व्हिस करता येईल? नाही, मी जॉबला आहे. मला एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला आहे. मला 43,000 रुपये पेमेंट आहे. पण या क्षेत्रामधली आवड आहे. ह्या आधी आमच्या आई वडिलांपासून आमच्याकडे म्हशी वगैरे जनावरं होती, परंतु ह्याच्यामध्ये इन्कम पण तसा आहे. आणि एक आवड म्हणून आम्ही हा व्यवसाय 2016ला स्टार्ट केला होता. तर आता आमच्याकडे टोटल 14 म्हशी, 3 गाई आणि 7 पारड्या आणि 3 कालवडी अशी 25-26 जनावरं आमच्याकडे आहेत आता एक 1-1.5 वर्षामध्ये. आणि त्यामध्ये आम्ही असं करतोय की कुठलंही बाहेरचं लोन किंवा या असला काही प्रकार करत नाही. म्हशींच्या दुधामधनं राहिलेल्या प्रॉफिटमधनंच दर 6 महिन्याला 3 महिन्याला त्यांच्या पैशातनंच म्हशी खरेदी करतोय. हे कुठलं नाही का बचत गट किंवा ह्याच्यातनं लोन वगैरे काढून तर तसं काही करत नाही. आणि अनुभव घेत करतोय, त्याच्यामुळं आम्हाला चांगला फायदा आहे. आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की असे मार्गदर्शक जर असतील आणि त्यांचं जर थोडंसं जरी ऐकलं आपण तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो. तर बरेचसे आमच्या भागातले लोक, आता समीर शेटला माहिती आहे की आमच्याकडे म्हशी बघायला ते येतातच,
पण खास गोटा बघायला बरेच जण येतात. डॉक्टर हे कंटिन्यू आपला फीडबॅक चांगला देत राहतात. त्यामुळे एक आपुलकीनं जर व्यवसाय केला तर तुम्ही सगळेजण सक्सेसफुल होणार. शेतकरी मित्रांनो, चोरगे साहेबांनी जे हरियाणामध्ये जी टेंडन्सी आहे ती कंटिन्यू त्यांनी वापरलेली आहे. आज हरियाणा आपल्यापेक्षा 20 वर्षांनी पुढे काय गेलेला आहे, तर त्यांनी प्रत्येक वर्षी म्हशीला रेडी कशी होईल हे जे हरियाणाने जे विचार केलेत ते चोरगे साहेबांनी आज या ठिकाणी सक्सेस केलेले आहेत. आज त्यांनी 9 म्हशींना सेक्स सिमेंट भरलेलं आहे आणि आतापर्यंत त्यामध्ये गेल्या वर्षी ज्या म्हशी व्याल्या त्यातल्या 7 म्हशींना आतापर्यंत रेडीच तयार झाली आणि अजून 2 व्यायचे. म्हणजे त्यांचा निकाल जो आता लागलेला आहे तो जवळजवळ 100% निकाल लागलेला आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांना जर हरियाणाला जायचं बंद करायचं असेल तर प्रत्येक गोट्यामध्ये आपल्या प्रत्येक म्हशीला प्रत्येक वर्षी एक रेडीज कशी होईल असं सेक्स सिमेंटवर जर तुम्ही लक्ष दिलात तर 100% हरियाणावाला असू देत किंवा बाहेरची लोक आपल्या महाराष्ट्रातून म्हशी खरेदी केल्या पाहिजेत. असं शेतकऱ्यांनी यामध्ये जर लक्ष दिलं तर 100% सर्व शेतकरी सुखी होतील. नमस्ते.